जेवण झाल्यावर त्याच ताटात हात धुण्याची सवय तुम्हाला आहे का? किंवा तुमच्या घरात कुणाला आहे का? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ताटात हात धुतल्याने नक्की आपल्या आयुष्यात काय घडतं हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याकडे 16 संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार 5-6 महिन्यांच्या शिशुवर केला जातो आणि तेव्हापासून पुढे आयुष्यभर या संस्काराचं पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम, शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो, त्याचबरोबर ग्रहांशी सुद्धा असतो. म्हणूनच चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. जसं की जेवण झाल्यावर ताटात हात धुणं. बऱ्याच घरांमध्ये जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्र आधार नाही. उलट तसं करणं दिसायलाही अतिशय वाईट दिसतं. एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचं ताट उचलून ते धुवून टाकणं यात शिस्त दिसून येईल, परंतु ताटात हात धुणं हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला दारिद्र्य येऊ शकतं. अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्या अर्थी अन्न हे परब्रह्म आहे, शक्तीचं स्वरूप आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचं पाणी टाकणं हे अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखं आहे. त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढावून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणं योग्य नाही. आता बघूया की या मागचं मूळ शास्त्र काय आहे. तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, असं आपण जेवणापूर्वी श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरावं म्हणून आपण जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो. आपल्या पोटात जो अग्नी आहे त्या अग्नीमध्ये अन्नाची आहुती टाकल्यानंतर, जेवण पूर्ण झाल्यानंतर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचं असतं आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते. तळ हातावर घेतलेलं पाणी ईश्वराचं स्मरण करून प्राशन करायचं असतं. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होतं आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळालं त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणं इष्ट ठरतं, अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो. जेवताना साधे सोपे नियम आहेत. जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना. गरज असेल तेवढंच अन्न ताटात घ्या. ताटात अन्न वाया घालवू नका. आपल्या ताटाबाहेर सांडलेलं अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्यांना, कावळ्यांना घाला. जेवताना आसन घेऊनच बसा. जमिनीवर थेट बसू नका. शक्य असल्यास बसायला कापडी आसन घ्या आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्या. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीवजीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाही. जेवताना मांडी घालून बसा. पलंगावर बसून जेवू नका. वृद्धांनी टेबल खुर्ची घेतली तरी चालेल, पण तरुणांनी मात्र भारतीय बैठक घालूनच जेवायला बसायला हवं. जेवताना अन्न साडणार नाही याची काळजी घ्या. आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणालाही उचलू देऊ नका. स्वतःच ते उचलून टाका. चालत फिरत जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवा. जेवताना बोलू नका. अप्रिय विषय काढू नका. वाद घालू नका. रडू नका. आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या. प्रत्येक घास चावून चावून खा. सावकाश जेवा. चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्नरस याची जाणीव समृद्ध होते. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका. तर मंडळी, आजपासून जर तुम्हाला ताटात हात धुण्याची सवय असेल तर ती लगेच बदला. कारण त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं दारिद्र्य येतं आणि दरिद्री व्हायला कुणाला आवडेल. माता लक्ष्मीची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर आधी माता अन्नपूर्णेची कृपा तुम्हाला मिळवावी लागेल. माता अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर झाली तर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर नक्कीच होईल. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.